नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या पहिल्या भागाची आपण सुरुवात करीत आहोत. यात प्रथम श्री दत्त महात्म्य ग्रंथाचा थोडक्यात परिचय करून देऊन नंतर या ग्रंथातील पहिल्या अध्यायातील पहिल्या 6 ओव्यांचा भावार्थ आपण पाहू. श्री दत्त महात्म्य या प्रासादिक ग्रंथाची रचना केली आहे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी. आद्य शंकराचार्यांच्या नंतर वेद, शास्त्र, पुराण यांचं पुनरुज्जीवन करणारे स्वामी हे वेदमूर्ती आहेत. विशेष म्हणजे जवळ एकही संदर्भ ग्रंथ नसताना भारतभर अनवाणी सतत फिरणाऱ्या स्वामींकडे कुठले संदर्भ ग्रंथ असणार? पण त्यांचा संदर्भ ग्रंथ होते त्यांची सद्गुरू माऊली, त्यांचं आराध्य, त्यांचं सर्वस्व श्री दत्त गुरु माऊली. समाधी अवस्थेत श्री दत्तात्रेयांशी एकरूप असताना, ब्रह्मभावावर आरूढ झाले असताना या ओव्यांचं स्फुरण झालं आहे आणि स्वामींच्या सिद्ध लेखणीतून दिव्य शब्दांच्या स्वरूपात त्या कागदावर उतरल्या आहेत. यामुळेच अनेक ओव्या मंत्ररूप आहेत, दिव्य आहेत. स्वामी आत्मस्वरूपी लीन राहून स्वधर्मयुक्त कर्म करणारे ते कर्मयोगी होते. आपल्या आराध्याला पूर्ण समर्पित त्यांची आत्मनिवेदन भक्ती करणारे त्यांचे श्रेष्ठ आणि परमप्रिय भक्त होते आणि आत्मज्ञानानं समृद्ध असे ज्ञानीही होते. त्यामुळेच त्यांच्या लेखनात कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा सुरेख संगम अनुभवास येतो. साधकास आत्मनिरीक्षण करण्यास भाग पाडतो. चित्ताचं मंथन सुरू होतं. यथावकाश भावभक्ती उमलून येते आणि साधक भक्त अंतरंगी रंगू लागतो. स्वामींनी रचलेलं सगळं साहित्य हे आध्यात्मिक वृत्तीच्या साधकांसाठी एक अलौकिक ठेवा आहे. श्री दत्त महात्म्यातील ओव्या अत्यंत रसाळ, हृदयात मधुर भावभक्ती जागवणाऱ्या आहेतच, पण आत्मानात्मविवेक हा त्यांचा प्राण आहे. स्वामींच्या सर्व साहित्याचा श्री दत्त महात्म्य ग्रंथ हा मेरुमणी आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ याच ग्रंथात शेवटी स्वामी म्हणतात, विहार तुझा स्वभक्त हृदयात, तू भक्ताधीन सतत, मी मागतो पसरून हात, या ग्रंथी सतत सानिध्य ठेवी. या ग्रंथी सतत सानिध्य ठेवी. स्वामींनी अशी विनंती कोणासाठी केली असेल हो? त्या कनवाळू दयाघन स्वामी महाराजांनी ही विनंती तुम्हा आम्हा दत्तभक्तांसाठी केली आहे. आणि अगदी खरं सांगायचं तर जो भक्तीने, श्रद्धेने या ग्रंथाचं नियमित पारायण करतो ना, त्याला श्री दत्तप्रभूंचं सानिध्य जाणवल्याशिवाय राहत नाही बरं. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. तसं तर या ग्रंथात काय नाही. याच्या वाचनाने जिज्ञासू साधक भक्ताच्या सगळ्या आध्यात्मिक शंकांचं निरसन होतं. जे प्रश्न आपल्या मनात उभे राहतात ना, तसेच त्यांच्या श्रेष्ठ भक्तांनाही पडले होते. ते त्यांनी प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांना विचारले आहेत
आणि त्यांची उत्तरं त्या गुरुमाऊलींनी अगदी आनंदाने दिलेली आहेत. श्रीमुखातून प्राप्त झालेला हा उपदेश सगळ्यांसाठीच आहे. हेच बोधामृत आहे. इथे श्री दत्तगुरूंचे अग्रणी भक्त कार्तवीर्य अर्जुन, अलर्क आणि यदू यांना केलेले उपदेश प्रामुख्याने आहेत. श्री दत्तगुरू म्हणतात, मानवी जीवनाचं ध्येय मोक्षप्राप्तीच असायला पाहिजे आणि म्हणूनच श्री दत्तगुरूंनी मोक्षप्राप्तीसाठी आत्मानात्मविवेकापासून तर आत्मज्ञान होईपर्यंत, एवढंच नाही, आत्मज्ञान स्थिर होण्यासाठी जीवनमुक्तांचा सिद्धांतसुद्धा अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि अधिकारवाणीने सांगितलं आहे. शास्त्रशुद्ध आचरणाचं महत्त्व तर सांगितलंच, पण अष्टांग योगही वर्णन केला आहे. अर्जुनाला केलेल्या उपदेशात अध्यात्माचा पाया रचला आहे, तर अलर्काला केलेल्या उपदेशात अध्यात्माचा कळस चढवला आहे. शेवटी अवधूत रूपात यदूला केलेला उपदेश अर्थात अवधूत गीता आत्मज्ञान स्थिर करण्यासाठी सांगितले आहे. मोक्षमार्गाच्या अगदी प्रारंभापासून शेवटपर्यंत साधकाचं आचरण कसं असावं, कसं नसावं, कसं सावध राहावं, याच्या बारीक सारीक सूचना सद्गुरू माऊलींनी आपल्या शिष्यांना दिल्या आहेत. याशिवायही अनेक कथांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे आणि त्यातील पात्रांच्या तोंडी प्रत्यक्षपणे केलेले उपदेशही या ग्रंथात ठायी ठायी भरलेले आहेत. अगदी अर्थार्थी भक्तापासून ज्ञानी भक्तापर्यंत सगळ्यांनाच हा उपदेश मननीय आहे. म्हणूनच चित्त शांत, स्थिर आणि पवित्र असताना या ग्रंथाचं वाचन, भावार्थाचं श्रवण मनन करावं. तसंच आपली ज्ञान आणि भक्तीची भूक शमवण्यासाठी या ग्रंथाचं नित्य पारायणही करावं. यातील ज्ञानाचा ठेवा आत्मसात करून आपली आंतरयात्रा समृद्ध करावी. श्री दत्तात्रेयांचं महात्म्य लिहून जसं स्वामींनी आपलं शिष्याचं कर्तव्य पार पाडलं ना, तसंच स्वामींनी रचलेल्या सर्व साहित्याचं पुनरुज्जीवन करून ते जास्तीत जास्त दत्तभक्त, उपासक, साधकांपर्यंत पोचवण्याचं महान कार्य त्यांचे प्रिय शिष्य परमपूज्य गुळवणी महाराज यांनी केलं आहे. पैकी श्री दत्त महात्म्य ग्रंथाचं संपादन परमपूज्य गुळवणी महाराजांचे अंतरंगी शिष्य परमपूज्य डॉक्टर श्री केशवराव जोशी महाराजांनी केलं आहे. या सर्व थोर विभूतींमुळे या लोकोत्तर ग्रंथातील कर्म, भक्ती आणि ज्ञानाचा आस्वाद आपण घेऊ शकणार आहोत. त्यांच्या चरणी सगळे नतमस्तक होऊयात. माझे सद्गुरू परमपूज्य काका महाराज आणि परमपूज्य आप्पा महाराज, परमगुरू परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थस्वामी आणि परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी आणि सद्गुरू माऊली श्री गजानन महाराज या आध्यात्मिक पंचायतनाला विनम्र वंदन करून मी भावार्थ कथनाला सुरुवात करीत आहे. आपणही श्री दत्त महात्म्य ग्रंथातील ओव्यांचं जे यथाशक्ती केलेलं कीर्तन आहे ते श्रवण करावं आणि भावभक्तीचा आनंद लुटावा. मी एक सामान्य साधक हे धाडस करीत आहे, त्याबद्दल आधीच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अधिकारी व्यक्तींची क्षमा मागते. लिहून घेणारी,
स्फुरण देणारी माझी गुरुमाऊली आहे. गुरुतत्वरूपात त्यांनीच मार्गदर्शन केलं आहे. लिखाण थांबवू नकोस अशी आज्ञाही केली आहे. प्रक्षेपक सद्गुरू सर्वज्ञ सर्वसाक्षी असले तरी ग्राहक शिष्याची आकलन क्षमता अगदीच नगण्य असल्याने जे समजलं, उमजलं, अनुभवलं ते मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जे जे न्यून असेल ती माझी उणीव समजून क्षमा करावी. जे जे चांगलं वाटेल तो केवळ त्यांच्या कृपेचा सुगंध. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरवे नमो नमः. श्री दत्त महात्म्य प्रारंभ. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज विरचित श्री दत्त महात्म्य प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राय नमः. श्री गुरुदत्तात्रेयः प्रसन्नोऽस्तु. श्री दत्त. परमपूज्य स्वामी महाराज प्रथम बुद्धीची देवता श्री गणेश, विद्येची देवता श्री सरस्वती, त्यांचे गुरुवर श्री नरसिंह सरस्वती आणि श्री सीतारामचंद्र यांना नमन करून श्री दत्तात्रेयांना प्रसन्न व्हा अशी विनवणी करीत आहेत. ज्ञान कर्मेंद्रिय प्राणगण यांचे करी जो संरक्षण, त्या गणपतीचे वंदू चरण, मंगलाचरण हे आमुचे. मंगलाचरणात श्री गणेशाची स्तुती करताना स्वामी म्हणतात, हे गणेशा, आमची ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि प्राणांचंही रक्षण तू करतोस. तुला आमचं वंदन असो. श्री गणेश मन, प्राण, इंद्रियांचं रक्षण कसं करतात हे समजण्यासाठी आधी त्यांचं कार्य कसं चालतं हे पाहावं लागेल. बघा ज्ञानेंद्रिये विषय ग्रहण करतात. जसं डोळे रूप पाहतात, म्हणजे रूप हा डोळ्यांचा विषय आहे. तसंच कानांचा शब्द, त्वचेचा स्पर्श, जिभेचा रस, तर नाकाचा गंध हे विषय आहेत. तो विषय मनाला आवडला तर त्या विषयाच्या प्राप्तीची वासना, इच्छा मनात निर्माण होते. मग मनात तो विषय प्राप्त करण्यासाठी संकल्प विकल्प तयार होतात. करू की नको करू, केलं तर कसं करू, वगैरे वगैरे. शेवटी एका संकल्पावर जर मन स्थिर झालं की बुद्धी निर्णय घेते. मग हे वासनायुक्त मनोबुद्धी प्राणाकरवी कर्मेंद्रियांकडून त्या विषयाच्या प्राप्तीसाठी कर्म करून घेतात. जशी वासना तशी बुद्धी, आणि जशी बुद्धी तशी बरी वाईट कर्म घडत राहतात. म्हणजे ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि प्राण कोणाच्या तालावर नाचतात? बुद्धीच्या. आणि बुद्धी मनाच्या.
अशी ही मनोगामी बुद्धी प्रपंचाभिमुख असते. भौतिक सुखदुःख देणाऱ्या असंख्य गोष्टींमुळे सातत्याने मलिन होत राहते, अस्थिर होत राहते. या सर्व गोष्टींच्या वासनेमुळे चित्ताचा क्षोभ होत राहतो. कारण या सगळ्या अनित्य, सतत बदलणाऱ्या, अशाश्वत असतात. त्यामुळे शेवटी दुःखच देणारे असतात. मनात अनेक क्लेशांना जन्म देतात. अशी मनोगामी बुद्धी जी प्रापंचिक मोहमायेच्या जाळ्यात गुरफटली आहे, ती भगवंतांचं चिंतन, त्यांची भक्ती करू शकेल का हो? पण ज्याला काही कारणाने का होईना श्री गणेशांचं स्मरण झालं, त्यांची सकाम का होईना भक्ती जडली, तर ते त्या भक्ताच्या बुद्धीला आतून जाणीव करून देतात. अगो बाई, खरं शाश्वत सुख, परमानंद बाहेर नाही, तो तुझ्या आतच आहे. जरा क्षणभर तरी वळून आत बघ. त्या बुद्धीला आतूनच जाणीव होऊ लागतं. आतूनच जाणीव होऊ लागते सत्य काय, असत्य काय, शाश्वत अकारण होणारा आनंद कोणता आणि क्षणभंगूर सुख कोणतं. जीवाला हे समजण्याचा विवेक अर्थात सत्सद विवेक बुद्धी प्राप्त होते. अर्थातच या बुद्धीच्या तालावर नाचणारी ज्ञानकर्मेंद्रिय आणि प्राण हे सुद्धा सत्सद विवेकी होतात. असत गोष्टींना अव्हेरून सत्मार्ग धरतात. आपोआप षड्रिपूंपासून, क्लेशांपासून हळूहळू मुक्त होऊ लागतात. आणि तसतशी ही विवेकी बुद्धी स्थिर होऊ लागते. अंतर्मुख होऊन भगवत भक्ती करू लागते. बघा, अगदी पहिल्याच ओवीत श्री गणेशाला मनोइंद्रियांच्या रक्षणाची अर्थात सत्सद विवेक बुद्धी देण्याची विनंती स्वामी करतात. पुढे स्वामी म्हणतात, ज्याला म्हणती अंबेचा सुत, कलियुगी जो गंधर्व स्थित, जो वरदा भयदहस्त, स्मरणे समस्त विघ्नहर्ता, करता धरता संहर्ता, विश्वाचा जो तारी आरता, जो स्मरणे दुःख वार्ता, नुरवी भरता तो आमचा. हे गंधर्व नगरीत राहणाऱ्या श्री गणेशा, तुझं मनोभावे स्मरण करताच तू आमच्यावर आलेल्या संकटांचा, विघ्नांचा नाश करतोस. आपण इथे आध्यात्मिक विघ्नांचा विचार करीत आहोत. आम्हा साधक भक्तांच्या पूर्ण दिनचर्येत कधी मोहाचे तर कधी उद्वेगाचे क्षण येत राहतात आणि ते आमच्या उपासनेतील, साधनेतील विघ्नास कारणीभूत ठरतात. पण चित्ताला श्री गणेश भक्तीचं अधिष्ठान असेल तर तो विघ्नहर्ता आम्हाला मोह, लोभ, क्रोध, भय अशा सर्व षड्रिपूंपासून, सगळ्या क्लेशांपासून दूर ठेवणाऱ्या विवेकी बुद्धीचं ज्ञान देतात आणि येऊ घातलेल्या सर्व विघ्नांचा नाश करतात. इथे स्वामी श्री गणेशाला वरदा भयद हस्त असं म्हणतात. म्हणजे एका हाताने वर देतात आणि दुसऱ्या हाताने अभय देतात. म्हणजे काय?
बघा श्री गणेश हे सिद्धिविनायक आहेत. साधकाचं साधन आणि भक्ती जसजशी दृढ होऊ लागते, त्याला उच्च अवस्था प्राप्त होऊ लागते, तसे प्रसन्न होऊन श्री गणेश त्याला उदार हस्ते सिद्धी बहाल करतात. रिद्धी सिद्धी त्या भक्तावर प्रसन्न होतात. ऐहिक सुखांची प्राप्ती होते. पण गंमत अशी की त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या उपासनेचं आणि भक्तीचं फळ म्हणून प्राप्त झालेलं हे सुख, ह्या सिद्धीच पुढे साधनेत विघ्न आणणाऱ्या ठरतात. कारण त्यांच्या मोहात हा साधक गुरफटतो, त्यांचा उपभोग घेण्यातच रमून जातो आणि आपल्या भगवत प्राप्तीच्या मुख्य ध्येयापासून विचलित होतो. खरे तर सिद्धी बहाल करून श्री गणेश भक्ताची परीक्षाच बघत असतात. जो साधक भक्त त्यांनीच दिलेल्या विवेकावर दृढ राहतो, धैर्यानं त्या सिद्धींकडे पाठ फिरवतो आणि चिकाटीनं साधनरत राहतो, त्यांच्यासाठी मात्र श्री गणेश अभयहस्त वर करतात, अभयदान देतात. अभय कोणतं? भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. भक्ताला असं आश्वस्त करून देवयान पंथावरून त्याचा हात धरून त्याला अचूक मार्ग दाखवतात. स्वामी म्हणतात, असा तू धरता करता संहर्ता आहेस. भवसागरातून तारून नेणारा आहेस. तुझ्या चरणावर नतमस्तक होणं हेच आमचं मंगलाचरण आहे. पुढे स्वामी म्हणतात, तो आमचा गुरुवर, त्याला जोडून दोन्ही कर, त्याचे चरणी ठेविले शिर, ज्याला सुरवर वंदिती. तो हा परमात्मा श्रुतिगेय, नरसिंह सरस्वती दत्तात्रेय. परब्रह्म सच्चिदानंदमय, निरामय अद्वितीय तो. स्वामी इथे गणेश स्तवनाला जोडूनच तो आमुचा गुरुवर असं म्हणतात. म्हणजे तो म्हणताना श्री गणेश हेच श्री नरसिंह सरस्वती आहेत असंच म्हणायचं असावं. पहिल्या 5 ओव्यांमधून तरी हेच दिसते आहे. बघा, गंधर्वपूर ही श्री गणेशाची जशी गंधर्वनगरी आहे, तशीच कलियुगात स्वामींचे गुरुवर श्री नरसिंह सरस्वती यांचं जिथं वास्तव्य आहे ते गाणगापूर देखील आहे. दोघेही अंबा मातेचे पुत्र आहेत आणि दोघेही गुरुवर आहेत. गुरु शब्दाची फोड कोणत्याही पद्धतीने केली ना तरीही ती या दोघांना लागू पडते. बघा गुरु म्हणजे ग अधिक उ अधिक रू अशी फोड केल्यास ग म्हणजे गणेश, उ म्हणजे विष्णू आणि र म्हणजे ज्ञानसूर्य. अर्थात दोघेही ज्ञानसूर्य आहेत. गु म्हणजे अज्ञानाचा अंधार, रू म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. दोघेही ज्ञानाचा प्रकाश करून अज्ञानाचा अंधकार दूर करणारे गुरु आहेत. तसंच गकार म्हणजे सिद्धी देणारा आणि उकार म्हणजे पापांचा नाश करणारा. असं कोणत्याही संकल्पनेनुसार श्री दत्तात्रेय आणि श्री गणेश यांची एकत्रित स्तुती केल्याचंच जाणवतं.
किंबहुना हे दोघे एकच आहेत हे अगदी सुरुवातीलाच स्वामी स्पष्ट करीत आहेत. गणेश स्तवन करताना अथर्वशीर्षामध्ये त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्र असं म्हणतात. आणि या 3 देवांची एकत्रित शक्ती म्हणजेच श्री दत्तात्रेय. हेच त्रिदेव सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लयाचा संकल्प करतात. तेच कर्ता धर्ता संहर्ता आहेत. गणपती अथर्वशीर्षाचा आधार घेतला ना तर या दोघांच्या गुणविशेषात कमालीचं साम्य आढळून येईल. पुढेही बघा, श्री गणेश पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वर खाली समस्त अवकाशात भरून असून त्यांनी सर्व बाजूंनी आपलं रक्षण करावं असं म्हणताना श्री गणेश पूर्ण विश्वाला व्यापून आहेत असंच गृहीत धरलं आहे. आणि श्री दत्त दिशा हेच ज्यांचं वस्त्र आहे असे दिगंबर, म्हणजे दोघेही सर्वव्यापी परब्रह्म स्वरूप आहेत. श्री गणेश 3 गुणांच्या अतीत म्हणजे शुद्ध सत्वगुणी आहेत. तर जिथे 3 गुण समान होतात तिथे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्तमूर्ती प्रकाशमान होतात. जेव्हा 3 गुण समान होतात तेव्हा प्रकृतीचं कार्य संपतं. हे आपण पुढे बघणार आहोत. इथे दोघेही 3 गुण 3 देह 3 अवस्था 3 काल यांच्या पलीकडे आहेत. म्हणजे कसे आहेत? ज्ञानस्वरूप, आनंद स्वरूप, पुराण पुरुष असे अविनाशी आत्मतत्वरूप आहेत. परमपूज्य स्वामींना सुद्धा सगुण श्री गणेश किंवा श्री दत्तात्रेय अभिप्रेत नसून निर्गुण गुरुतत्वच अभिप्रेत असावं असं वाटतं. कारण या गुरुवरांचं वर्णन स्वामी कसं करतात? परब्रह्म सच्चिदानंदमय, ज्यांची स्तुती श्रुती गातात, ज्यांना सुरवर वंदन करतात, असे परब्रह्म सच्चिदानंदमय म्हणजेच हे गुरुवर परब्रह्म स्वरूप, निर्गुण निराकार चैतन्य स्वरूप, केवळ आनंद स्वरूप आहेत. साधक भक्त बंधू भगिनींनो, आणखी थोडं सागवत व्हा. श्री गणेश कुठे स्थित आहेत हो? मूलाधार स्थितोसी नित्यम म्हणजे मूलाधारात. पण तिथं कोण वास करतं? जगदंबा कुंडलिनी अर्थात चैतन्य शक्ती, म्हणजे ओंकार रूपिणी कुंडलिनी हीच श्री गणेश आहे. श्री दत्तात्रेय चिद्रूप आहेतच, दोघेही चित स्वरूप आहेत, अर्थात दोघेही एकरूपच आहेत. श्री दत्त भक्त आणि श्री गणेश भक्त साधकांना साधनेच्या उच्च आणि सूक्ष्म स्तरावर चैतन्य शक्तीच त्यांचं रूप धारण करून साक्षात्कार घडविते. यावेळी साधक आल्हादिनी कुंडलिनीच्या दिव्य आनंद लहरींचा अनुभवही करतो. भक्तिस्वरूप, ज्ञानस्वरूप आणि आनंद स्वरूप अशी ही आल्हादिनी कुंडलिनी भक्ताला ज्ञान करविते की श्री गणेश श्री दत्तात्रेय ही माझीच सच्चिदानंद स्वरूपी रूप आहेत. आणि यथावकाश साधकाला हेही जाणवतं, माझी चैतन्य शक्ती आणि मी अर्थात आत्मा वेगळे असूच शकत नाही. याचाच अर्थ श्री गणेश श्री दत्तात्रेय चितशक्ती
आणि आत्मा सगळे एकच आहेत. आणि मग तो अनुभव करतो, चिदोहम चिदोहम. हे दिव्य ज्ञान यथावकाश रुजतं आणि मग असे महान योग तपस्वी दत्तस्वरूपच होतात. अशा अनेक दत्तस्वरूप सद्गुरू माऊली त्यांच्या परंपरेसह श्री गणेश दत्तांची भक्तोद्धाराची सेवा करण्यासाठी सज्ज आहे. आम्हा साधकांच्या अंतःकरणातील अज्ञानाचा, अविद्येचा अंधकार नष्ट करून ज्ञानाचा प्रकाश करणाऱ्या सद्गुरू माऊलींचं कृपाछत्र ज्यांना लाभलं ते धन्य आहेत. परमपूज्य स्वामी महाराजांनी सगुण सद्गुरूंबरोबरच निर्गुण गुरुकृपा, त्यांची दिव्य कृपाशक्ती किंवा गुरुतत्वाच्या दृष्टीनेच ह्या 5 ओव्या लिहिल्या आहेत हे अगदी स्पष्ट होतं. ह्या भावार्थाच्या प्रकाशातच आपण पुढे वाटचाल करणार आहोत. कदाचित काही साधकांना हा भाग थोडा जड वाटेल, पण जसं श्री दत्त महात्म्य उलगडत जाईल ना, तसं सगळं सोपं होत जाईल. 6व्या ओवीत स्वामी म्हणतात, तो चिरची हा ग्रंथ निमित्त मात्र वासुदेव येथ, श्रवणे पठणे करवील स्वार्थ, हा यथार्थ भाविकांचा. ग्रंथलेखन गुरुवरांनी करून घेतलं हे तर सत्य आहेच. त्यांच्याशी तद्रूप अवस्थेत असतानाच स्वामींनी ग्रंथ लिहिला आहे. त्यामुळे ग्रंथलेखनाचं सर्व श्रेय गुरुमाऊलींना देऊन ते अलिप्त झाले आहेत. कर्तेपणाच्या, अहंभावाच्या कर्मबंधनात अडकत नाहीत. उलट या ग्रंथाच्या श्रवण पठणाचा लाभ भाविकांना व्हावा हा स्वार्थ आपण साधून घेत आहोत असं ते म्हणतात. आणि आपणही हा स्वार्थ साधून घेऊ. आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.